योगी आदित्यनाथ यांना भेटायला आम्ही यूपी मध्ये गेलो, पण तेथे एवढी टाईट सिक्युरिटी होती की आम्ही विचार पण केला नव्हता. आणि शेवटी जे झालं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे अयोध्येचा विशाल. कारण यूपी गव्हर्नमेंट आज आम्हाला लखनौवरून अयोध्येला राम मंदिराचं दर्शन घ्यायला घेऊन चालले. त्यामुळे जय श्री राम म्हणत बसमध्ये बसून आम्ही निघालो श्रीराम जन्मभूमीकडे. त्यानंतर 150 किलोमीटर प्रवास करून आम्ही अयोध्येमध्ये पोहोचलो आणि लांबूनच राम मंदिराचा कळस पाहून खूप आनंद झाला. आतमध्ये फोन अलाउड नव्हते, पण फोन शिवाय घातलेला हा माझ्या लाईफ मधला सर्वात सुंदर एक तास होता, कारण हे मंदिर होतच तेवढं सुंदर. त्यानंतर संध्याकाळी शरयू घाटावरील आरती पाहायला गेलो आणि नशीब एवढं चांगलं होतं की मला सुद्धा आरती करण्याची संधी मिळाली. अयोध्येला आल्यावरती तुम्ही नक्की या आरतीला या, मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. आता दुसऱ्या दिवशी आम्ही लखनौ मधल्याच एका ऑडिटोरियमला भेट द्यायला चाललो होतो आणि गव्हर्नमेंटने एवढ्या नव्या कोऱ्या बस पाठवल्या होत्या की त्यांची अनबॉक्सिंग आम्हालाच करावी लागली. त्यानंतर बसमधील सगळे क्रिएटर मला हॅपी बर्थडे विश करू लागले, कारण आज माझा वाढदिवस होता आणि सर्वांनी एवढ्या शुभेच्छा दिल्या की हा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील. त्यानंतर आम्ही ऑडिटोरियमला पोहोचलो. या ठिकाणी पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं की क्राईम सीन झाल्यावरती ती सिच्युएशन कशी हँडल करायची. मग आम्ही त्यांच्या लॅब्स आणि त्यांनी केलेले इनोव्हेशन्स पाहिले आणि त्यानंतर फायनली तो क्षण आला ज्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो. आमच्या भोवती असलेली सिक्युरिटी पाहून आम्हाला अंदाज आला होता की आता योगीजींचं आगमन होईल. पण पहिल्यांदा आमचं त्यांच्यासोबत एक फोटो सेशन होतं, त्यामुळे आम्ही सगळे हॉटेलच्या गार्डन मध्ये आलो. सगळ्यांचा ग्रुप फोटो काढायचा होता, त्यामुळे सगळ्यांना आधी व्यवस्थित उभं केलं आणि येथे सिक्युरिटी एवढी टाईट होती की कोई परिंदा भी पर नहीं मार सकता था. त्यानंतर थोड्याच वेळात योगीजींचं आगमन झालं. त्यांच्यासोबत फोटो काढल्यावरती आम्ही सगळेजण धावत सेशन हॉलकडे जाऊ लागलो, कारण जो जेवढ्या लवकर जाईल त्याला स्टेजच्या तेवढ्या जवळ बसता येईल. अगदी शाळेतले दिवस आठवले मला आणि हेही समजलं की जनतेचं योगींवरती किती प्रेम आहे. माझ्या वाढदिवसा दिवशी योगीजींना भेटण्याचा योग आला. यापेक्षा मोठं बर्थडे गिफ्ट काय असू शकतं माझ्यासाठी. आता त्यांच्या समोर आमच्या ग्रुपला एक टॉपिक प्रेझेंट करायचा होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी स्टेजवरती जाऊन परफॉर्म केलं आणि आमचं टॉपिक प्रेझेंटेशन एवढं छान होतं की त्यात आमच्या ग्रुपचा सेकंड नंबर आला. खरं तर हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच कमाल होता आणि अशाच एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.